सागर भारत हो, बन सागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. मेरी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ. विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक माननीय दत्ताराम कोंबडे यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो त्यांनी आसन ग्रहण करावे. आमच्या कार्यक्रमासाठी खास करून आलेले महाराष्ट्र बाजारपेठेचे CEO कौतिक दांडगे साहेबांचे मी स्वागत करतो. त्यांनी आसन ग्रहण करायचे. आपल्या विभागातले सुप्रसिद्ध लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर प्राची वाजा यांचं मी आगमन इथे स्वागत करतो. उद्या प्लीज. अविनाश जगताप यांना विनंती करतो. ज्येष्ठ नागरिकांना नारायणवाडी इथून ते नेहमी आमच्या कार्यक्रमाला येत असतात, तर त्यांचंही ते मी स्वागत करतो. आज 6वं पुष्प अभिनय कला दालनाचं सातत्याने 6 आठवडे हा कार्यक्रम चालू आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करणारे आमचे दत्ताराम कोंबडे साहेब. आता तुम्ही जे रोषणाई बघताय, इथे पंख्यांची व्यवस्था झालेली आहे, ही जागा उपलब्ध झालेली आहे आणि असंच छोट्या मोठ्या पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचं सहकार्य सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभत असतं. तर मी कोंबडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी शेखर क्षत्रिय यांना विनंती करतो. महाराष्ट्र बाजारपेठेचे CEO कौतिक दांडगे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी दत्ताराम कोंबडे सरांना विनंती करतो. त्याचसोबत डॉक्टर प्राची वाजा यांचा सन्मान करण्यासाठी दत्ताराम कोंबडे सरांना विनंती करतो. अविनाश जगताप यांचं स्वागत करायचे असेल. ज्येष्ठ नागरिक संघ नारळवाडीचे अध्यक्ष सातत्याने विविध उपक्रम नारळवाडी विभागात घेत असतात आणि अभिनगरातल्या या उपक्रमासाठी सातत्याने हजर राहत असतात. असे हे अविनाश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि छोटासा सन्मान जो आपला मगासपासून हे व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करतोय तो माझा मित्र दीपक बोदळे. पंचनामा गुन्हेगारीचा या साप्ताहिकाचे पत्रकार, तर त्यांचा सन्मान आम्ही माननीय दत्ताराम कोंबडे सरांना विनंती करतो करावं. अशफाक शेख यांचा कालच मराठी सिनेमा अनफ्रेंड याचं प्रदर्शन झालेलं आहे, तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा. दत्ताराम कोंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी अशफाक शेख यांचा सन्मान करावा. त्यांचं एक गाणं आहे ते बाब्या कशाला मिस कॉल करतोय, हे सध्या गाजत आहे युट्यूबच्या माध्यमातून आणि विविध मीडिया चॅनलच्या माध्यमातून. तर आपण नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा. याच दरम्यान आपल्या विभागातल्या मिस ब्युटिफुल स्माइल अशोक पवार त्यांच्या विभागातले, त्यांनी सांगितलं तुझी चालू तुरु तुरु ना दत्ता कोंबडे गाणं म्हणणार आहे. मार्गदर्शन आज नव्हतो, मी त्यांचं भाषण खूप ऐकलं आणि खूप चांगले वक्ते. तुझी चालू तुरु तुरु त्यांचं फेवरेट गाणं आहे. जोरदार टाळ्या वाजवायला दत्ता कोंबडे आज पहिल्यांदा गाणं यार म्हणतो तुझी चाल तुरु तुरु.
मला घाम पडला कारण भाषण चुकलं तर सगळे माफ करतील, गाणं चुकलं तर कोण माफ नाही करणार. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आजच्या आपला या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सन्मान्य मंच मगाशी आपल्या भोंगळे सरांनी म्हणजे नेता पण अभिनेता असतो आणि त्याच्यात एक राहिलेला कलाकार ते सुद्धा सरांनी इथे दाखवून दिले आहे आणि खूप छान गायलं. म्हणजे एक त्यांचा एक वेगळा स्वरूप आपल्याला बघायला मिळाला आणि ते आपल्या फोटोग्राफर सरांच्या माध्यमातून आपल्याला त्यांची खरी ओळख आज एक कलाकार म्हणून आपल्यासमोर आहे. तर त्याबद्दल मी फोटोग्राफर सरांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपले या सन्मान्य मंचावर बाजारपेठचे आपले सर्व करतात आपले मुख्य करतात आणि त्यांना ऐकण्यामध्ये एक आनंद आणि अनुभव आहे. ते मगाशी बोलले मला 1.5 तास लागते पण मी म्हणेल त्यांना 2 तास दिले तरी कमी पडेल आणि तुम्ही कंटाळणार नाही तेवढी मी हमी देतोय कारण त्यांच्या शब्दात आणि भाषेत इतकं प्रभुत्व आणि गोडी आहे की आणि नॉलेज म्हणजे समृद्ध तुम्हाला करूनच जाणार. मी मराठी माणसाबद्दल त्यांची जी चळवळ आहे, मराठी माणूस सुद्धा उद्योजक होऊ शकतो आणि तो सुद्धा मनाने आणि आरोग्याने श्रीमंत होऊ शकतो ही एक चांगली संकल्पना घेऊन सर इथे आपल्या समोर त्यांचे विचार मांडले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो. आणि या तुम्हाला आम्हाला आजच्या या 7वा चरण 6वा पुष्प आणि 6 पुष्पाची काही मिळाली एक मस्त चकचकीत म्हणजे प्रभावी पुष्प होऊ शकतो आणि त्याचे ज्याला आपण त्याला ब्रह्मा म्हणतो की त्याचे जे निर्मित करणारा आणि या 6 पुष्पाचं निर्मित करणारा कोण नाही पण दुसरं ते आपलं शेखर छत्रे साहेब. शेखर छत्रे साहेब आणि एक खरं श्रेय तुम्हाला आम्हाला जोडणारी जे कडी असेल एक सेतू असेल ते काय मात्र शेखर छत्रे त्यांच्यासाठी जेवढं टाळ्या वाजवा त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा आणि आज सर्वांच्या सर नेहमी पडद्याचं मागे असतात. आज कसं काय ते आपल्या समोर बसलंय ते मला पण आश्चर्य वाटतंय खरोखरच आहे. आणि या प्रसंगी ते नेहमी आपल्या सर्वांचे आभार मानत असतात. तर आपल्या सर्वांचं एक नैतिक फरज आहे की आपण सुद्धा आपल्या सगळ्यांचा कारण या 6 वेळात आपल्याला जे शिकायला मिळालंय जे आनंद मिळालाय एक कृतज्ञता म्हणून आपण एक त्यांना एक छोटस आपल्या सर्वांतर्फे एक प्रेमाचं प्रतीक म्हणून मी आपला सन्मान्य नगरसेवक दत्ताजी भोंगळे सरांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या वतीने आपले कार्यसम्राट शाखा प्रमुख भोसले सर सुद्धा आले त्यांचे सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. तर आपल्या सर्वांच्या वतीने
आपले सन्माननीय नगरसेवक दत्ताजी पोंगळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी शेखर छत्रे साहेबांच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिवादन आणि स्वागत करावं आणि जोरदार टाळ्या छत्रे सरांनी. जोरदार टाळ्या जोरदार. छत्रे सर, आप हमारी शान होता, आप हमारे क्षेत्र खूप खूप छान. आणि या सहाय्य कार्यक्रमामध्ये म्हणजे एक त्याला म्हणतो ना सूत्रधार, आणि त्यांच्या नावातच एक प्रकारचे ईश्वरी तत्व आहे, त्या गुरु तत्सर ते देवाचे प्रतीक. आणि ते त्यांच्या ते म्हणजे त्यांचा बोलणे, त्यांचा वागणूक तुम्हाला एक नुसता धार्मिकता नव्हे पण त्याला आध्यात्मिकता म्हणता येईल. आध्यात्मिकता त्याचं तुम्हाला दर्शन होणार जर तुम्ही त्यांच्या सहवासात थोडे जास्त राहिले तर. असे आपले सर दुर्लभ, त्यांचं सुद्धा एक आपण छोटस प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचा आभार प्रदर्शन करूया. पोंगळे सर, थँक्यू सर, तुम्ही गुरु सारखे आम्हाला भेटलात सर. तसेच आजच्या या कार्यक्रमाला जे आवाज तुमच्या आमच्यापर्यंत पोचतं केलंय ते अविनाश भाव, हे जे करावं साऊंड सिस्टम आहे त्यांचं पूर्ण नियोजन सरांनी केलं अविनाश भावाने. त्यांचं सुद्धा आपण सर्वांच्या वतीने आपण पोंगळे सरांना विनंती करतो की एक छोटासा प्रेमाचा प्रतीक म्हणून धन्यवाद. मगाशी सरांनी सांगितलं आरोग्य हे हेल्थ इज वेल्थ, म्हणजे सगळ्यांनी तुम्ही आपलं आरोग्य सांभाळा. आणि कोरोनाने आपल्याला खूप शिकवलंय, म्हणजे सगळ्यांनी आपलं आरोग्य जितकं जपता येईल. आणि आपण 2021 आणि पुढच्याही जर कोरोना आलं तर आपण जर सगळे सक्षम आणि सशक्त असू तर कोरोनाची किती लाभ येऊ द्या, आपण त्याला आपण मात करू एवढी मी प्रभूचरणी प्रार्थना. तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभो. पुन्हा एकदा मी शेखर छत्रे आणि त्यांच्या मंडळी आणि आपले सन्मान्य नगरसेवक दत्ताजी पोंगळे सरांचा आणि आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार आणि अभिनंदन करतो. थँक्यू. धन्यवाद सर. महेंद्र सातपुते यांचं आगमन झालेलं, त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं. त्यापूर्वी महेंद्र येते तोपर्यंत मी आमच्या विभागाचे शाखा प्रमुख जयसिंग भोसले यांचा सन्मान करण्यासाठी कौतिक दांडगे यांना विनंती करतो. महाराष्ट्र बाजारपेठेचे CEO कौतिक दांडगे सर यांना विनंती करतो की जयसिंग भोसले शाखा क्रमांक 205 शाखा प्रमुख यांचा सन्मान करावा. महेंद्र सातपुते यांचा सन्मान करण्यासाठी कौतिक सरांना विनंती करतो. त्यासोबत इथे काही मान्यवर उपस्थित आहेत, त्याच्यापैकी अलका सकपाळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि जयसिंग भोसले आणि दत्ताराम पोंगळे या दोघांनाही विनंती करतो की त्यांनी मॅडमचा सन्मान करावा.
महाराष्ट्राचे पत्रकार पाचेंद्रकुमार टेंबरे सर इथे आलेले आहेत, तर त्यांचा एक छोटेखानी सन्मान आम्ही करतोय, तर त्यांनी स्वीकार करायचा. मी आदरणीय दत्ताराम पोंडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मुख्य कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी ज्या कवींना इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांचा एकदा सन्मान करूया. आपल्या विभागातले ज्येष्ठ कवी मनोहर धोत्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. आज सरांच्या कविता आपल्यासमोर सादर होतात. कौन है क्या क्लोजअप एक उसको फोटो बंद करो. दुसरे कवयित्री आहेत प्रेरणा कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. कौतिक सरांसाठी एक खास भेट त्या देणार आहेत त्यांच्या कवितेच्या माध्यमातून, तर ती कविता नक्कीच ऐकावी आपण सगळ्यांनी. त्यापूर्वी आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. त्याचसोबत विक्रांत लाळे युवा कवी क्लोज करके अच्छा है चालू है क्लोज क्लोज आणि या सगळ्यांच्या सोबतीने मी गुरुदत्त वांदेकर आपल्यासमोर कविता मांडणार, तर त्याचाही आपण नक्की आस्वाद घेऊ. एक आपल्या विभागातले मनोहर धोत्रे सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक, विविध पुस्तकांचं अनुवाद केलेलं आहे सरांनी. साहित्य भूषण पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गुणवंत कामगार महाराष्ट्र कामगार मंडळ, अभुदय मिशनचा अभुदय रत्न पुरस्कार मिळालेले आहे त्यांना, अभुदय भूषण पुरस्कार. तर असे याच्यापेक्षा अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. आणि सरांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे कृष्णा. तर या पुस्तकाची प्रत सरांकडे उपलब्ध आहे, ती आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकते. जाण्यापूर्वी नक्कीच सरांना भेटा आणि या प्रतीचा आपण नक्कीच संग्रह करावा अशी मी विनंती करतो. त्याचसोबत प्रेरणा कदम ही सुद्धा आपल्यासमोर काही कविता मांडणार आहे. तर आजच्या पहिल्या फेरीसाठी विक्रांत लाळे यांच्यापासून आपण सुरुवात करूया. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याची प्रजासत्ताक दिनानिमित्ताची एक कविता आपल्यासमोर मांडतोय. त्याची ओळख मी या कवितेनंतर नक्कीच करून देणार. नमस्कार. सर्वप्रथम सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व मान्यवरांचे आणि हा मंच, हा प्लॅटफॉर्म आम्हाला मी भरपूर वर्ष म्हणजे 2-3 वर्ष मी सगळ्या गुरुसरांसोबत आहे. आणि मी यांना नेहमी सांगितलं हा मला घेऊन जायचं गोरेगाव भरपूर ठिकाणी घेऊन गेलो. काळा चाकीमध्ये कार्यक्रम करू, काळा चाकीमध्ये कार्यक्रम 2 ते 3 वर्ष मी सगळ्यांना सांगितलं की तू तेवढी मेहनत खूप प्रत्येक जिथे कार्यक्रमात जाईल ते त्याचाच हात असायचा, त्याचा सर्व म्हणजे प्रत्येक मंचावरती हा त्यांना मदत करायचा. तू हीच मदत आपल्या एरियामध्ये कर जेणेकरून सर्वांना आपलं एक मंच मिळेल. तर तुमच्या सर्वांच्या वतीने आज हे आम्हाला मंच मिळालं त्याचे मी पुन्हा एकदा तुमचं आभार मानतो. आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त एक कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे चला बनवूया असा भारत. चला बनवूया असा भारत.
चला बनवूया असा भारत जिथे सुख समृद्धी नांदे. चला बनवूया असा भारत जिथे सुख समृद्धी नांदे आणि हृदय सर्वांच्या फक्त देशप्रेमाची धून गुंजे. चला बनवूया असा भारत भेदभावाला जिथे स्थान नसेल, भेदभावाला जिथे स्थान नसेल आणि सर्वांच्या भवितव्यासाठी एकमेकांची साथ असेल. चला बनवूया असा भारत त्या शत्रूलाही जिथे चाप बसेल, त्या शत्रूलाही जिथे चाप बसेल आणि अवघ्या जगामध्ये आपल्याच प्रगतीचा डंका वाजेल. चला बनवूया असा भारत कायद्याचे जिथे राज्य असेल, कायद्याचे जिथे राज्य असेल आणि भ्रष्टाचार अन्यायाचा किंचितही नागूस नसेल. चला बनवूया असा भारत, चला बनवूया असा भारत जिथे बळीराजाला मान असेल आणि सरहद्दीच्या रक्षणासाठी घराघरातून वीर निघेल. चला बनवूया असा भारत, चला बनवूया असा भारत. धन्यवाद. खरंच अशा भारताची निर्मिती व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे. मी कवितेच्या सुरुवातीला विक्रांतची ओळख मुद्दामून करून नव्हती दिलेली, कारण ह्या कवितेनंतरच त्याची ओळख तुमच्यापर्यंत व्हावी असं मला वाटलं. तर विक्रांत खासगी कंपनीमध्ये कामाला आहे. विविध पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. मागच्या 4 वर्षापासून विविध ठिकाणी जाऊन आपल्या कविता मांडत असतो. माझ्याबरोबर असं सदस्यांनी उल्लेख केलेला आहे. तर स्वप्न गुंफन या नावाने त्याचं काव्यलेखन असतं आणि खूप चांगलं लिहितो आणि या कवितेतून तुम्हाला ते नक्कीच कळलेच आहे. तर याच्या पुढची कविता सादर करण्यासाठी मी प्रेरणाला विनंती करणार आहे. प्रेरणा बाहेरचं तिचं नाव वंदना, त्याच्यामुळे मी नेहमी कन्फ्युज होतो तिचं नाव घेताना. मी तिला वंदना नावानेच बोलवत असतो. ती माझी स्टुडंट होती. तर त्याच्यामुळे बऱ्याच वर्षापासूनचे स्नेह आहेत आमचे, गुरु शिष्याचं नातं आहे आणि ते तिने खरंच खूप आत्मीयतेने जपलेलं आहे. आज तिची मुलगी सुद्धा या कार्यक्रमासाठी आलेली आहे. तर आपली फॅमिली आपल्या समोर असताना ती कविता सादर करते. पहिल्यांदाच एखाद्या व्यासपीठावरनं तिची कविता मांडते. ती यापूर्वी तिने विविध प्रासंगिक कविता लिहिलेल्या आहेत. म्हणजे आता उदय पवारचा वाढदिवस आहे आणि तिला आपण सांगितलं उदयला शुभेच्छा देते. तर एक छानशी मिसळीमध्ये कविता लिहून ती त्याचं डिझाईन वगैरे करून प्रेझेंट करते. अशी एक शीघ्र कवी म्हणता येईल तिला. अशी प्रेरणा म्हणजे नावातच प्रेरणा आहे तिच्या की सगळ्यांना प्रेरणा घ्यावी अशीच आहे ती. तर जितकी ती साधी असते तितक्या साधे कविता असतात तर थेट भिडणाऱ्या कविता ती मांडते आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे आणि त्याचा प्रत्येक आता तिच्या कवितेतून तुम्हाला नक्कीच येईल. सरांचे आभार यासाठी की मी BMC शाळेत शिकलेली मुलगी आहे. कधी कोणी पुढल्या बेंचवरही बसवलं नाही, त्यांनी थेट तुमच्या समोर आणून बसवलं. त्यासाठी आभार सर. खूप प्रोत्साहन मिळालं आहे तुमच्या याच्यामुळे. मी खूप लहान आहे तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वापुढे, पण माझ्याकडून काहीतरी मांडण्याचा प्रयत्न. माझ्या कवितेचं नाव आहे प्रजासत्ताक दिन. भारतीयांमध्ये ब्रिटिशांच्या जुलमाची चटके लावत होते आहात. भारतीयांमध्ये ब्रिटिशांच्या जुलमाची चटके लावत होते आहात. तो प्रसंग विसरता येत नाही. जालियनवाला बाग. लहान मुलं स्त्रिया यांना मारून टाकलं. जनरल डायर याची येथे तिरस्कारी. लहान मुलं स्त्रिया यांना मारून टाकलं. जनरल डायर याची येथे तिरस्कारी. या प्रसंगानंतर भगतसिंग, उधमसिंग, सुखदेव, राजगुरू असे निर्माण झाले क्रांतिकारी. मिळालं भारतीयांना या क्रांतिकारकाच्या रूपात वरदान. मिळालं भारतीयांना या क्रांतिकारकाच्या रूपात वरदान. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तयार झाले देण्यास बलिदान. ब्रिटिशांचे मनमानी आणि दुसरे महायुद्ध. ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध यात स्वातंत्र्यासाठी लढा दिला सर्वांनी. ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्ध या स्वातंत्र्यासाठी लढा दिला सर्वांनी. 26 जानेवारी 1930ला पूर्ण स्वराज्याची केली मागणी. 15 ऑगस्ट 1947ला 15 ऑगस्ट 1947ला मिळाला भारताला स्वतंत्रतेचा सन्मान. 15 ऑगस्ट 1947ला मिळाला भारताला स्वातंत्र्याचा सन्मान. पण भारताकडे नव्हते स्वतःचे संविधान. भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950ला लागू झाली. भारताची राज्यघटना 26 जानेवारी 1950ला लागू झाली. म्हणून 26 जानेवारी हा दिवसाची निवड प्रजासत्ताक म्हणून केली. भारताचा इतिहास ही आपल्या सर्वांची शान. भारताचा इतिहास ही आपल्या सर्वांची शान.
आम्हा भारतीयांना आहे. भारतीय असल्याचा अभिमान, भारतीय असल्याचा अभिमान. खूप सुंदर होतं. आम्हा भारतीयांना आहे भारतीय असल्याचा अभिमान. खरीच गोष्ट आहे. या भूमीवर जन्म घेणं हेच खरं म्हणजे आपल्या 7 जन्माचं पुण्य असावं असं मला नेहमी वाटतं. तर खरंच पुण्यमानव माणसं या भूमीवरती जन्माला गेली आणि त्यापैकी काही लोक आज इथे या व्यासपीठासमोर उभे राहून बसून या काव्य संमेलनाचा आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत असं मला वाटतं. या देशभक्तीपर कवितेनंतर मनोहर धोत्रे काका आपली कविता इथे मांडणार. त्यापूर्वी माझी एक चळवळी मांडतो. देशभक्त हीच देशाची शान, देशभक्त हीच देशाची शान. वीरामुळे मिळे देशाचं मान, वीरांमुळे मिळे देशाचं मान. अवघ्या जगात असा वेगळा, अवघ्या जगात असा वेगळा. तिरंग्यासह माझा हिंदुस्थान, तिरंग्यासह माझा हिंदुस्थान. तर या संदर्भावरती मी धोत्रेकांना विनंती करतो की नमस्कार. प्रथमतः शेखर छत्रे, आपले नगरसेवक साहेब आणि उपस्थित रसिकांना आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि शेखर छत्रे हा चांगला स्तुत्य उपक्रम इथे सुरू केलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि उदय हे आता त्याला सहकार्य करणार आहे त्याच्या पुढे आणि असं काही देत राहू म्हणजे हा कार्यक्रम फुलत जाईल, बहरत जाईल आणि लोकांचे जास्तीत जास्त प्रतिसाद इथून मिळत जाईल. काव्य संमेलन किंवा कवी संमेलन हे एक साधन आहे, एक कला आहे. यापूर्वी मी अनेक कामगार साहित्य संमेलनामध्ये काव्य वाचन केलेले आहे आणि कविता सादर केलेली आहे. माझा एक मराठीमध्ये अज्ञात स्वर नावाचा कविता संच आलेला आहे आणि आता एक हिंदीमध्ये कविता आहे फिरवी नावाचा. आणि अनेक माझी 12 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत. माझ्या एका पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार देण्यात गेला. तर आता काय झाले की अलीकडच्या काळामध्ये मी कथा कादंबरी हे लिहिण्यामध्ये एकांकिका लिहिण्यामध्ये कमी असल्यामुळे कविता मी फार कमी लिहिल्या आहे. पण गुरुचा आग्रह आला, म्हणाला तुम्ही ज्येष्ठ आहात इथले, घरी कविता सादर करा. आणि म्हणून हे एक फिरवी नावाचा माझा जो कविता संग्रह आहे त्याच्यातली हिंदी कविता आहे थोडीशी. आपण या 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं आपण आपल्या देशाची महती गातोय, हे सगळं ठीकच आहे. पण ही कविता मी फार पूर्वी लिहिली आहे. जरा थोडीशी कशी वेगळी वाटेल कधी तुम्हाला बघा. हा मेरा भारत महान है कवितेचं शीर्षक आहे. न हंसो तुम इसकी आज की विषमता पर, न हंसो तुम इसकी आज की विषमता पर, न उठाओ उंगली यहाँ की भ्रष्टता पर. बातें करो नहीं इस असभ्यता की, 100 करोड़ आजादी हुई तो क्या हुआ. भूख और बेकारी की वजह से आतंकवाद फैला भी तो क्या हुआ. इतने बड़े देश की कुछ तो महत्ता होगी. हम आपस में लड़ते हैं, झगड़ते हैं, धर्म के नाम से दंगा भी करते हैं, एक दूसरे की उन्नति से कभी जलते भी हैं. इस पवित्र भूमि को मां नहीं मानते और दूसरे देश के प्रति आत्मीयता जताते हैं. इस पवित्र भूमि को मां नहीं मानते, इस पवित्र भूमि को मां नहीं मानते और दूसरे देश के प्रति आत्मीयता जताते हैं तो क्या. खेलों में हम हारते हैं. जेव्हा आपल्या देशाला एकही सुवर्ण पदक मिळालं नव्हतं ऑलिम्पिक मध्ये तेव्हाची गोष्ट.
खेलों में हम हारते रहते ही हैं। ओलंपिक में एक भी स्वर्ण नहीं मिलता है तो क्या हुआ? देश तो महान है हमारा, प्राचीन संस्कृति का भंडार है ये, महान विविधियों का आगार है ये, दया क्षमा शांति का प्रतीक है, अनेकता में एकता का अनोखा मिसाल है ये। इसलिए गर्व से कहता हूँ, मेरा भारत महान है। क्या अनुभव बनाने में महानता सिद्ध हो जाती है? क्या चांद पर बस्ती बनाने के प्रयास से महानता मानी जाती है? क्या मानवता के संवाद से कोई महान कहलाया जाता है? अगर हाँ, तो नहीं चाहिए हमें ऐसी मान्यता। हमारे दिलों दिमाग में बसा हुआ हमारा आदर्श भारत महान है, हम महान ही रहेगा। इसलिए लहरा के तिरंगा कहते हैं हम, इसलिए लहरा के तिरंगा कहते हैं हम, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। छान झालं. तुमच्या या हिंदी कवितेनंतर मी पण काही हिंदीमध्ये चारोळी केलेल्या, तर मला नेमकी आठवली ती चारोळी, पण सगळे शब्द आठवत नव्हते म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये शोधली ती चारोळी. ती चारोळी कशी होती? जो पुण्यभूमि थी उनकी आन, जो पुण्यभूमि थी उनकी आन, जो जन्मी थी उनकी शान, जो पुण्यभूमि थी उनकी आन, जो जन्मी थी उनकी शान, क्या कभी हम लौटा पाएंगे, क्या कभी हम लौटा पाएंगे उनके सपनों का अखंड हिंदुस्तान, उनके सपनों का अखंड हिंदुस्तान. तर अशी एक चारोळी होती माझी. याच कवितेसोबत मी माझी एक कविता आपल्यासमोर मांडतोय, तिरंगा. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही रचना ऍक्च्युली मागच्या वर्षी एका स्पर्धेच्या निमित्ताने लिहिलेली. आता वर्ष होऊन गेलं मी कुठल्याही स्पर्धेत भाग घेत नाही. त्या स्पर्धेमध्ये 324 स्पर्धक होते आणि प्रथम क्रमांक या रचनेला मिळालेला, ती आपल्यासमोर मांडतोय. खूप महत्वाची गोष्ट माझ्या आयुष्यातली, म्हणून मी तुमच्यासमोर ही कविता मांडतोय. केसराचा आसमंत सस्ताना वसुंधरेने हिरवाईत नटावे, केसराचा आसमंत सस्ताना वसुंधरेने हिरवाईत नटावे, अलगद शुभ्र ढग जमताना आकाशाने निळाईत सजावे, अलगद शुभ्र रंगड जमताना आकाशाने निळाईत सजावे, इंच इंच या मातृभूमीचा गौरव आणि अभिमानाचा, इंच इंच या मातृभूमीचा गौरव आणि अभिमानाचा, तिच्या रक्षणासाठी सज्ज त्याग करण्या या देहाचा, तिच्या रक्षणासाठी सज्ज त्याग करण्या या देहाचा. हे मायभूमी ऋण तुझे, हे मायभूमी ऋण तुझे सांग मी कसे फेडावे, हे मायभूमी ऋण तुझे सांग मी कसे फेडावे, केवळ तुझ्या रक्षणासाठी या देहाने झिजावे, केवळ तुझ्या रक्षणासाठी या देहाने झिजावे. या रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्याच कामी यावा, या रक्ताचा प्रत्येक थेंब तुझ्याच कामी यावा, मरतानाही तुझाच टिळा माझ्या भारी सजावा, मरतानाही तुझाच टिळा माझ्या भारी सजावा. शेवटच्या ओळी आहेत मित्र. एका गोळीने छाताडावर मातृभूत तुझेच नाव कोरावे, एका गोळीने छाताडावर मातृभूत तुझेच नाव कोरावे, सरणावर जाण्याआधी तिरंग्यात छान सजवावे, तिरंग्यात छान सजवावे, तिरंग्यात छान सजवावे. अशी रचना. या रचनेसोबतच पहिली फेरी ते संपते. थोडीशी वेगळ्या भूमिकेकडे आपण जाऊया. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कौतिक सर इथे आहेतच आणि मी मगासपासून महाराष्ट्र बाजारपेठेचा उल्लेख करतोय. त्या निमित्ताने प्रेरणाने एक कविता लिहिलेली महाराष्ट्र बाजारपेठेवर, ही आपल्यासमोर सादर करण्याची विनंती होती. स्वातंत्र्य जीवनाची गुरुकीर्ती. परमेश्वराने दिलेल्या या सुंदर शरीराचा साथ, परमेश्वराने दिलेल्या या सुंदर शरीराचा साथ, आतील ग्रंथी स्नायू नीला रोहिणी यांची आरोग्यदायी ठेव समजून घेऊया आज. स्वयंपाकघरातील प्रत्येक जिन्नसावरील सूट, स्वयंपाकघरातील प्रत्येक जिन्नसावरील सूट तुम्हाला येथे आल्यावर घालेल साथ. कौस्तुभ दांडे यांना महाराष्ट्र बाजारपेठेच्या रूपात मिळाला अन्नपूर्णेचा आशीर्वाद. लॉन्च केलं नोनी हे प्रोडक्ट,
लॉन्च केलं नोनी हे प्रोडक्ट 208 रोगावरची शक्ती वाढवते रोगप्रतिकार। लॉन्च केलं नोनी हे प्रोडक्ट 208 रोगावरची शक्ती वाढवते रोगप्रतिकार। येथे आल्यावर कळेल जीवनमय शरीराला मिळालेला सुंदर आकार। यश प्लाझा दादर दुसरा माळा, यश प्लाझा दादर दुसरा माळा येथे यायचं थेट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे महाराष्ट्र बाजारपेठ। धन्यवाद प्रेरणा, अतिशय योग्य वेळी सादर केलेली रचना। कारण कौतिक सरांनाही उशीर होते, पण जाण्यापूर्वी मी एक आमच्याकडे एक सन्मान करायचा चुकून राहून गेले, तर मी अशोक पवार सरांना विनंती करतो, त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या गोड वेळाने केली, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोर यावं आणि आमच्या कार्यसम्राट नगरसेवकांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा। गिरीश गिरीश कार्यक्रम मी कौतिक सरांना विनंती करतो की आपण आणलेली भेटवस्तू आमच्या कार्यसम्राट नगरसेवकांना द्यावी। गिरीश यांना विनंती आहे। जयसिंग भोसले सरांना विनंती आहे, आपण आज आपल्या जे 5 स्पर्धक आहेत स्पर्धक आणि जे गेस्ट आलेले आहेत त्यांच्यासाठी मी तुलसी अर्क आणलेला आहे। तर मी आता सरांना जो भेट दिला तुलसी अर्क हा आपला इम्युनिटी पॉवर वाढवतो। आपल्या पाण्यामध्ये 1 लिटरची जी बॉटल असते त्यामध्ये 5-6 थेंब टाकायचे आणि पाणी प्यायचं, त्याच्यामुळे काय होतं की आपलं इम्युनिटी पॉवर वाढतं। आणि हा तुलसी हा प्रत्येकासाठी चांगला आहे, लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत। आपण जसं गावी बघतो की तुलसी ही घराच्या अन्नामध्ये असते आणि रोज एक पान लोक खातात, त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं असतं। हा तुलसी अर्क आहे, रोज पाण्यामध्ये टाकायचा 5-6 थेंब, अंडा असेल तर 10 थेंब टाका आणि 1 लिटरची बॉटल असेल तर 5-6 थेंब टाका आणि रोज प्यायचं, त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढते, कोरोना जवळ येत नाही। मी जयसिंग भोसले सरांना विनंती करतो की आपण त्यांनाही भेटवस्तू देतो। धन्यवाद दोघांचे मनपूर्वक धन्यवाद। आपला स्नेह आणि आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला वेळोवेळी लाभावं। येणारे सगळे उपक्रम आपल्या मार्गदर्शनाने सहकार्याने असेच फुलत राहू अशी मी सगळ्यांतर्फे विनंती करतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला यापुढे आपण हजेरी लावावीत अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो आणि आपण या कार्यक्रमाला आलात त्यासाठी जाहीर आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाला जे आज कवी उपस्थित आहेत तर कौतिक सर त्यांनाही आणलेली भेटवस्तू देते, तर मी गिरीशला विनंती करतो की प्रेरणा आपण स्वीकार करायचं। म्हणून धोत्रे काकांना विनंती करतो की आपण आपली भेटवस्तू स्वीकारावी। आणि माझा लाडका मित्र विक्रम काळे यांच्यासाठी आपली भेटवस्तू। मनपूर्वक धन्यवाद सर। मागे बसलेल्या माझ्या रसिकांनी पुढच्या रांगेत देऊन बसायला हरकत नाहीये। आपण अशोक सर या नाही ते समोर समोर बसून म्हणजे आम्हाला पण कविता सादर करायला म्हणजे समोर ऑडियन्स दिसले। सर तुमची गाणी पुढच्या रांगेतून ऐकत होतो आणि तुम्हाला दाद देत होतो, तुम्हाला आम्हाला दाद द्यायला पाहिजे। यशी हक्काची हाक मारल्यानंतर तुम्ही नाही म्हणू शकत नाही, तर बेटा हे पुढे गिरीश मी पुढची कविता यशोधरा ही कविता सादर करण्यासाठी मी धोत्रे काकांना विनंती करतो
एक वेगळ्या चालीची एका वेगळ्या मांडणीची ही कविता आहे, एक मुक्तछंदाची कविता, आणि नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे. या महिलांविषयी आपल्याकडे सगळीकडे जो काही दुजाभाव असतो पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये, त्याच्यासाठी मी ह्या 2 महिलांवर कविता लिहिल्या जातात. एक म्हणजे रामायणामधली उर्मिला आणि दुसरी यशोधरा. या दोन्ही कविता एका वेळी मी लिहिल्या होत्या आणि एका वेळी त्या प्रकाशित झाल्या होत्या. बरेच ठिकाणी त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर ती यशोधरा ही कविता सादर करतात. यशोधरे. सिद्धार्थ गौतमांच्या बुद्धत्वाला छेद देणारा अभिलेख नव्हे हा. यशोधरे. सिद्धार्थ गौतमांच्या बुद्धत्वाला छेद देणारा अभिलेख नव्हे हा, पण राहुल आणि तुझा म्हणजे सर्वसंत परित्याग करून सिद्धार्थ निघाला दुःखावर उपाय शोधायला, तेव्हा तू म्हणे निद्रिस्त होतीस आणि बुद्धत्व प्राप्त झालेला सिद्धार्थ आला तुझ्या महाली, तेव्हा स्वामी म्हणून पाहिलीस म्हणे तू त्याच्याकडे. वेडे यशोधरे. वेडे यशोधरे अशी कशी निश्चित निद्रिस्त झालीस तेव्हा, आणि जगाला दुःखमुक्त करायला निघालेला बुद्ध तुला विरहमुक्त करी असं कसं वाटलं तुला? त्याने जपलं शील प्राणांती. त्याने जपलं शील प्राणांती, पण तूही तसं जपलंच. सिद्धार्थ बेजबाबदार नव्हता. सिद्धार्थ बेजबाबदार नव्हता, पण तूही कर्तव्यनिष्ठ राहिलीस ना, आणि तरीही तू मूक राहिलीस यशोधरे. त्या उर्मिलेसारखी अंतदीप भव बुद्ध उतरला. अंतदीप भव बुद्ध उतरला, पण तू तर त्या आधीच स्वतःचा दीप झाली होतीस. यशोधरे. तुला माहित आहे यशोधरे, मला माहित आहे संपूर्ण पराभूत होऊन जरी परतला असता सिद्धार्थ, तरी मातेच्या वत्सलतेने स्वीकारले असतेस तू त्याला. कारण मातृत्व, दातृत्व आणि वात्सल्याची परिसीमा गाठणारे स्त्रीत्व होते तुझ्या ठाई. कारण मातृत्व, दातृत्व आणि वात्सल्याची परिसीमा गाठणारे स्त्रीत्व होते तुझ्या ठाई, जे महात्मा बुद्धालाही नाकारता आले नसते. जे महात्मा बुद्धालाही नाकारता आले नसते. जे महात्मा बुद्धाने नाकारता आले नसते असं सरस्वती म्हणतातच. तर याच कवितेनंतर थोडंसं गंभीर वातावरण झालं असं मला वाटतं. तर हलकं फुलकं वातावरण करण्यासाठी आपला युवा कवी विक्रांत काळे याची एक सिनेमा आलेला, ती सध्या काय करते. तर ह्याची ती सध्या काय करते आपण नक्की ऐका. सध्या फॅड चालू आहे. जुने शाळेचे मित्र किंवा सर्व आपला बॅच एकत्र जमते, भेटते, हॉटेलला जाते किंवा शाळेमध्येच एखादा कार्यक्रम करते, वर्ग घेते तसं काही, किंवा पूर्ण शाळाच एक एकत्रीकरण आयोजित करते आणि सर्व बॅचला बोलून एक छोटासा सोहळा किंवा मैदानात, आता जसं अहिल्या विद्या मंदिरचा इथे आपल्या सर्वांसमोर साजरा झाला होता एक सोहळा गेल्या 1.5-2 वर्षांपूर्वी. मी पण अहिल्या विद्या मंदिर मधला एक विद्यार्थी. त्याच सोहळ्यानिमित्त मी एक कविता लिहिली होती. अशाच त्या एकत्रीकरणासाठी ती कविता मी तिथे सादरही केली होती. तर कवितेचं शीर्षक आहे ती सध्या काय करते. आता ती सध्या काय करते ही कविता पुढे म्हणण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थी कसे आहात आणि आता तुम्ही एक सोहळ्यानिमित्त आलात, पण तुम्ही एक विचार करा फक्त की आपली ती
त्या कार्यक्रमानिमित्त सोहळ्यानिमित्त तिकडे येते. सर्वांनी विचार करा, म्हणजे जरा त्या कवितेत अजून आनंद घेता येईल तुम्हाला. कवितेचं शीर्षक ती सध्या काय करते. ती सध्या काय करते, ती सध्या काय करते पाहण्यात दुरून आलाय. ती सध्या काय करते पाहण्यात तो दुरून आलाय. अजून ती काही दिसली नाही, अजून ती काही दिसली नाही म्हणून थोडा खट्टू झाला. जुन्या टवाळक्या मित्रांसोबत रमण्यात तो प्रयत्न करतोय. जुन्या टवाळक्या मित्रांसोबत रमण्यात तो प्रयत्न करतोय. प्रवेशद्वारावरील येणाऱ्यांना तो बारीक नजरा करून पाहतोय. अजून ती का आली नाही, अजून ती का आली नाही विश्वासातल्या मैत्रीला तो हळूच विचारतो. अजून ती का आली नाही विश्वासातल्या मैत्रीला तो त्याने विचारलं. तिचंही झालंय तुझंही झालंय असं चेष्टेने तिने लताला फटकारलं. तिच्या येण्याची आशा सोडत तो चालू कार्यक्रम बघत बसतो. तिच्या येण्याची आशा सोडत तो चालू कार्यक्रम बघत बसतो. मग अलवार त्याच्या कानावरती नाजूक असं तिचा आवाज येतो. मागे वळून पाहता त्याला त्याची न झालेली ती आलेली दिसते. मागे वळून पाहता त्याला त्याची न झालेली ती आलेली दिसते. त्याला पाहून सलज्ज लाजत तीही त्याच्या जवळ येते. तिला आनंदात असलेलं पाहून त्याचं लग्न झालंय, तिचं पण लग्न झालंय, आता सगळं आनंदात झालं ना. तिला आनंदात असलेला पाहून मनातल्या मनात तोही खुश होतो. आणि ह्या कार्यक्रमानिमित्त ती त्याला दिसली म्हणून तो शाळेचेही धन्यवाद मानतो. धन्यवाद. मित्रांची ती सुद्धा काय करते त्याच्यानंतर